ओम नमो आदे, जय श्री महाकाली, जय श्री महाकाल, ओम काळेश्वरी सर्वांना। सोशल मीडियावरती आता भयंकर प्रमाणामध्ये काही रील्स व्हायरल होत आहेत, काही भोंदूबुवा आहेत त्यांचे रील्स व्हायरल होत आहेत। मुख्यत्वे करून मी आजचा हा व्हिडिओ त्या महिलांसाठी बनवत आहे की ज्या महिला खूप प्रचंड प्रमाणामध्ये घरामध्ये काही वाद असतील, विवाद असतील किंवा घरामध्ये काहीही शुभ कार्य घडत नसेल किंवा आपल्या मुला मुलींचं लग्न ठरत नसेल तर फक्त ह्या एक होपने अशा भोंदून बाबांकडे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन ते बुवा आपल्याला काहीही करायला सांगतात आणि पूर्ण विश्वास ठेवून त्या ठिकाणी जो बुवा त्यांना उपाय करायला सांगतो तो ते करत असतात। परंतु ह्या ठिकाणी मात्र सर्वांनी हे लक्षात ठेवावं, आवर्जून ही लक्षात ठेवावं, खबरदारी घ्यावी की तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी ओरा तुम्हाला चांगला वाटतो का, त्या ठिकाणची ऊर्जा तुम्हाला खरंच खूप छान प्रसन्नदायक अशी वाटते का। बघा, ज्याप्रमाणे आपण मठात जातो, स्वामींच्या मठात जातो, आपण शिवालयामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, ज्याप्रमाणे त्या ठिकाणची ऊर्जा जशी आपल्याला प्रसन्नदायक असते, आनंददायी असते, अगदी त्याचप्रमाणे ऊर्जा त्या ठिकाणी आहे का हे तर नक्कीच तुम्हाला कळून येतं। मग बघा, फक्त विश्वास ठेवून चालत नाही, म्हणजे बघा विश्वास तर ठेवावाच लागतो परंतु अंधविश्वास ठेवू नका। काहीही ते लोक आपल्याला करायला सांगतात, ते भोंदू बाबा काहीही करायला सांगतील आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे पूर्ण समस्या, तुमचं जे काही विस्कटलेलं जे काही आयुष्य आहे ते गणित आहे आणि त्यांनी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामुळे तुमचे पूर्ण उपाय करून झाल्याच्या नंतर समस्याचं निवारण होईल, तर असं कधीच नसतं, कधीच नसतं। फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही डोळे उघडे ठेवून जे काही उपाय सेवा आहेत ते तुम्हाला दिल्या जातात ते नक्की करा, परंतु अंधविश्वास, अंधश्रद्धा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काहीही करू नका, तुमचीच फसवणूक होते। जय श्री महाकाल।